सागाव गावात प्रभाग सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवार 23 मार्च ते शुक्रवार 27 मार्च 2026 दरम्यान गावातील 5 प्रभागांमध्ये एकूण 10 वार्ड सभा आयोजित करण्यात आल्या. या सभांमध्ये पाणी, रस्ते, गटार, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, घरकुल आणि विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. विशेष म्हणजे महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. या सर्व सभा सरपंच सौ अस्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी श्री संजय पाटील, शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला. सभेदरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पाणी टंचाई असलेल्या भागात 6 लाखांचे काम, गटार बांधकामांना गती, 40 नवीन सौर पथदिवे बसवणार, घरकुल योजनेसाठी 300 अर्ज प्राप्त, बोरवेलवरील सोलर प्रकल्प सुरू होणार. महावितरणला 30 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. गावातील प्रलंबित प्लांट मोजणीचा प्रश्नही 27 मार्च रोजी मार्गी लागल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्राचार्य इंगवले सर, मानसिंग पाटील सर, लेखापरीक्षक विलास आसवले, ॲडव्होकेट अविनाश कुलकर्णी, बिळासकर सर यांनी प्रशासनाला मोलाच्या सूचना केल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन पाटील, कृष्णात पाटील, संजय शेटे, युवराज मोहते आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष योगदान राहिले. सरपंच अस्मिता पाटील यांनी महिन्यातून एकदा जनता दरबार घेण्याची घोषणा केली असून महिला, बेरोजगार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मेळावे आयोजित केले जाणार आहेत. सागावमध्ये नागरिक आणि प्रशासन एकत्र येत विकासाचा नवा आदर्श निर्माण करत आहेत. सत्यस्पर्श न्यूजसाठी सागाव प्रतिनिधी अनिल माने.